सर्वांना सादर नमस्कार। सर्वप्रथम या देशातील सर्व महामानवांना, समाज सुधारकांना, हुतात्म्यांना, क्रांतिकारकांना विनम्र अभिवादन करतो। उदयगिरी बाबाच्या या भूमीमध्ये संवादक म्हणून, व्याख्याता म्हणून बोलत असताना अतिशय आनंद होत आहे। कारण या दूधदरीच्या परिसरामध्ये, उदयगिरीच्या या संपूर्ण उदगीरच्या नगरीमध्ये एकेकाळी विद्यार्थी असताना सतत बहुतेक वेळा अनवाणी, काही वेळा सायकलवर फिरलेलं त्या भागात। त्यावेळेला डेअरी चालू होती आणि उदगीरने आम्हाला घडवलं असं आम्ही अभिमानाने म्हणतो। महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात मी शिक्षण पूर्ण केलं 5 वर्ष। त्याच्यानंतर 2-3 वर्ष नोकरी पण केली आणि याच भूमीमध्ये मी आदरणीय डोळे सरांच्या संपर्कात आलो। ते छात्र भारतीचे सल्लागार होते। मी विभूते सरांचा विद्यार्थी आणि सरांचा छात्र भारतीचा कार्यकर्ता। अशा या सर्व चळवळीमध्ये मी उदगीरमध्ये घडलो आणि म्हणून मला आदरणीय डोळे सरांची, आदरणीय उगाडे सरांची आठवण येते, ज्यांनी मला NSS मध्ये संधी दिली। आणि त्याच उदगीरमध्ये चला कवितेच्या बनात हा उपक्रम मी नुकताच नोकरीला लागलेला असताना उदगीरमध्ये सुरू झालेला होता आणि किल्ल्यामध्ये कवितेचा बन भरवलेला होता, उदगीरच्या किल्ल्यामध्ये। आणि त्यावेळी सुद्धा पुढाकार घेणारे श्री अनंत कदम आणि त्यांचे काही समविचारी मित्र होते आणि त्या उदगीरच्या किल्ल्यामध्ये मी कवितेचा एक साक्षीदार म्हणून त्या ठिकाणी कार्यक्रमाला सहभागी होतो। आणि त्या कार्यक्रमाला ही कवित्री सुद्धा सुचिता गायकवाड, ज्याचा उल्लेख सरांनी केला, ती सुद्धा त्या ठिकाणी कार्यक्रमाला होती। म्हणजे चला कवितेचा बनात हा उपक्रम ज्यावेळी संकल्पना सुरुवातीला होती त्यावेळी आम्ही अनंत कदम सर यांच्यासोबत होतो। 1-2 कार्यक्रमाला सहभागी होता आलं। नंतर नोकरीनिमित्त लातूर जिल्हा सोडावा लागला आणि गेल्या 17 वर्षापासून मी कणकवली या ठिकाणी कार्यरत आहे। परंतु उदगीरचे असलेले नातं, लातूरशी असलेलं नातं मात्र मी कायम जपत आलो। माझं गाव इथून जवळ टिपराळ आहे, देवर्धनच्या पुढे। गावाकडे आले की उदगीरला महाराष्ट्र उदयगिरी कॉलेजला भेट निश्चितपणे देत असतो। आणि चला कवितेच्या बनात हा एक अत्यंत स्तुत्य आणि अत्यंत चांगला असा उपक्रम। या उपक्रमामध्ये मला संवादक म्हणून बोलण्याची संधी मिळते। मला हे अत्यंत एक भाग्याचा क्षण वाटतो। महाराष्ट्रामध्ये जे काही निवडक साहित्य चळवळ आहेत, साहित्य चळवळ, वाङ्मयीन चळवळ, त्या चळवळीमध्ये चला कवितेच्या बनात या उपक्रमाची निश्चितपणे नोंद आहे। गेल्या 14 वर्षापासून, सातत्यपूर्ण 14 वर्षापासून, खरं सुरुवात त्याच्या आधी झाली होती, सातत्यपूर्ण 14 वर्ष आणि एवढी सगळी कंटिन्यू विचार पुष्प, साहित्याचे पुष्प या ठिकाणी गुंफली जातात। आणि ऑफलाईनच्या माध्यमातून उदगीरकरांना आणि ऑनलाईनच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातील साहित्य रसिकांना एक अत्यंत चांगली सांस्कृतिक मेजवानी, एक चळवळ या निमित्तानं आपण चालवत आहे। याबद्दल मी चला कवितेच्या बनातच्या सर्व टीमचं मनपूर्वक अभिनंदन करतो। अत्यंत चांगला आणि स्तुत्य उपक्रम आपण सुरू केलेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये एक चांगला संदेश या निमित्तानं आपण देत आहात साहित्याच्या चळवळीला। चला कवितेच्या बनात सुरुवातीला कवितेसाठी असणारा हा उपक्रम आज सर्व साहित्य कृतींची चर्चा करतो आणि साहित्य कृतीवर चर्चा घडून आणत असताना ज्यांनी वाचलंय त्यांनी सांगावं आणि ज्यांना सांगायचं आहे त्यांनी ऐकावं, ज्यांनी ऐकलंय त्यांनी दुसऱ्यांना सांगावं। अशा प्रकारची ही वाचवा आणि वाचू द्या, अशा प्रकारची ही चळवळ आहे। आणि म्हणून माणसाला जसं अन्नाची आवश्यकता असते पोटासाठी, एखाद्याला जर अन्न नाही मिळालं वेळेवर
त्याचा जीव कसा कासावीस होतो. तसंच चांगल्या माणसाला चांगलं साहित्य वाचण्याची प्रेरणा, चांगलं साहित्य देणं हे फार महत्त्वाची गरज असते. ती दिसत नसलं तरी चांगल्या वाचकाचा, चांगल्या श्रोत्यांचा जीव असा गुदमरत असतो. मला वाचायचं आहे, मला लिहायचं आहे, मला ऐकायचं आहे. आणि ती साहित्याची, ज्ञानाची, विचाराची जी भूक आहे, ती भूक या निमित्तानं, या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण पूर्ण करता. आणि पुस्तक प्रेमीची एक नवी आगळी वेगळी दुनिया या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळते. म्हणून विशेष कौतुक करण्यासारखा हा उपक्रम आहे. साहित्याचा आणि समाजाचा संबंध फार अत्यंत जवळचा असतो, हे पुन्हा मी वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. माणूस म्हटल्यानंतर त्याला भावभावना आहेत. म्हणजे माणसामध्ये आणि प्राण्यामध्ये मूलभूत फरक जर काय असेल तर माणसाला मन आहे. इतर सगळं पशुपक्ष्यांना नुसत्या मोशन्स आहेत, माणसाला इमोशन्स आहेत. म्हणजे दुसऱ्या सर्व पशुपक्ष्यांना भावना, मन ही गोष्ट नाही. आणि म्हणून माणसाला मन आहे. आणि त्या मनाला रिझवण्यासाठी, त्या मनाला आनंद देण्यासाठी अशा पद्धतीचे साहित्यकृती आणि साहित्याचा आस्वाद ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणि हे मिळाल्यानंतरचा आनंद हा ज्याला मिळतो तोच सांगू शकतो. म्हणून माणसाच्या मनासाठी, माणसाचं मन घडवण्यासाठी, माणसाचा मेंदू घडवण्यासाठी अशा पद्धतीची चळवळ ही अत्यंत महत्त्वाची आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं उदाहरण मी आपल्याला सुरुवातीला सांगतो. बाबासाहेबांना ज्यावेळी विचारण्यात आलं की धर्म कशासाठी आवश्यक आहे, बाबासाहेबांनी ज्यावेळी धर्मांतर केलं, लोक म्हणाले की कशासाठी धर्म आवश्यक आहे. तेव्हा बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की धर्म आवश्यक आहे कारण त्यांनी उदाहरण दिलं, बैल, रेडा आणि माणूस. बैल आणि रेडा हे प्राणी आहेत, त्यांना वैरण दिलं त्याचं काम भागतं. माणसाचं तसं नाही. माणसाला मन आहे, माणसाला भावना आहेत. माणूस हा आशावादी आहे आणि धर्म माणसाला आशावादी बनवतो. म्हणून धर्म आवश्यक आहे. विशेषतः गरीब माणसाला तर धर्म आवश्यक आहे असं त्यावेळी बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते. ते विधान यासाठी सुद्धा महत्त्वाचं आहे की माणसाला मन आहे आणि त्या मनाला अधिक प्रमाणामध्ये विकसित करण्यासाठी अशा पद्धतीचं साहित्य आणि साहित्याचे उपक्रम अत्यंत आवश्यक आहे. आपल्यापैकी बरेच जण ज्येष्ठ नागरिक आहेत, बरेच जण अभ्यासक आहात. आता आपण 368 पुष्प ऐकले आहेत, म्हणून त्यामुळे आपण सुद्धा आता साहित्याचे जाणकारच आहात एका अर्थाने पाहिलं तर. साहित्याचे 2 प्रकार मानले जातात. इंग्रजीमध्ये त्याला गुड लिटरेचर आणि बॅड लिटरेचर असे 2 प्रकार आहेत. गुड लिटरेचर आणि बॅड लिटरेचर म्हणजे चांगलं साहित्य आणि वाईट साहित्य. मराठीमध्ये सांगायचं असेल तर सुखांतिका आणि शोकांतिका. माणसाला असं संशोधन झालेलं आहे, माणसाला वाचायला काय आवडतं तर माणसाला किंवा श्रोत्यांना, वाचकांनाही सुखापेक्षा दुःखांतिका जास्त आवडते. म्हणून चित्रपटामध्ये, मालिकामध्ये जास्तीत जास्त सगळे खलनायकी दृश्य दाखवतात बघा. पिक्चरमध्ये, पुस्तकामध्ये पण सुरुवातीला सगळं असतं, नंतर शेवट चांगला असतो. हे त्याचं कारणच असं आहे की माणूस हा आनंद जेवढ्या आनंदाने पाहतो त्यापेक्षा दुःख लक्ष देऊन पाहतो. आणि म्हणून बऱ्याच साहित्यकृतीचा शेवट हा एकतर सुखांत असतो किंवा शोकांत असतो. तर अशा प्रकारच्या साहित्यकृती समाजामध्ये 3 प्रकारचे साहित्यिक असतात असं माझं मत आहे. पहिला साहित्यिक असा असतो जो आपल्या समाजामध्ये जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेशी संबंधित तो लिहितो. आणि मग तो जे आहे व्यवस्था जशी आहे तशी आहे त्याला ती ठीक वाटते तो लिहितो. दुसरा एक साहित्याचा वर्ग असतो तो या सिस्टीमशी काही देणे घेणं मानत नाही. मला वाटतंय ते मी लिहितो आणि मला मनोरंजन करण्यासाठी म्हणून लिहितो, काही विषय नाही. साहित्यिकाचा एक तिसरा वर्ग असतो जो या व्यवस्थेचा अभ्यास करतो. व्यवस्थेमध्ये जे काही आहे, काही चांगलं आहे, काही वाईट आहे, काय सत्य आहे, काय असत्य आहे, हे सगळं तो पारखतो
आणि जे जे वाईट आहे, जे जे असत्य आहे, जे अज्ञानी आहे, जे शोषणकारी आहे, जे अधर्मी आहे, ते सगळं सोडून देऊन नवीन समतावादी, मानवतावादी, न्यायवादी, स्त्री पुरुष समतावादी, सर्व धर्म समतावादी अशा संविधानवादी मूल्याचा तो आग्रह धरतो. म्हणजे वाईट सिस्टीम बंद करा, चांगली मानवतावादी सिस्टीम सुरू करा, व्यवस्था बदल, हा प्रमाण मानणारा जो साहित्यिकाचा वर्ग असतो त्या साहित्यिकामध्ये सुचिता गायकवाड यांचा उल्लेख करावा लागतो. कवयित्री सुचिता गायकवाड मुळात त्यांचा पिंड कवयित्रीचा आहे, कवितेचा आहे. परंतु जसं साहित्यिकाला असं अमुकच साहित्याचा तो साहित्यिक असं म्हणता येत नाही, कारण वेगवेगळ्या साहित्यकृती हातात हात घालून जसं असतात तसं कवितेपासून सुरुवात झालेली या कवयित्रीची वाटचाल आता लेखिका म्हणून झालेली आहे. आणि आनंदाची चांदणे या पुस्तकाने कवयित्री सुचिता गायकवाड यांची कवयित्री म्हणून असलेली ओळख जपत असताना लेखिका म्हणून ओळख अधिक गडद या पुस्तकाच्या निमित्तानं होत असताना आपल्याला दिसते. कुठल्याही साहित्यिकाची जडणघडण कशी होत असते, त्या माणसाचा, कुठल्याही साहित्यिकाचा जन्म ज्या व्यवस्थेमध्ये होतो, ज्या कुटुंबीय व्यवस्थेमध्ये होतो, त्याच्यावरती कळत नकळतपणे परिणाम होत असतात. तसं सुचिता गायकवाड यांचा जन्म अत्यंत सामान्य अशा घरात झाला. शिक्षण घेत असताना, नोकरी करत असताना, संसार करत असताना, समाजामध्ये शिक्षिका म्हणून वावरत असताना त्यांना जे काही अनुभव आले, जे काही वाईट अनुभव आले किंवा जे काही मनाला त्यांना बोचलं ते मांडण्यासाठी त्यांनी आनंदाची चांदणे हे पुस्तक लिहिलेले. हे पुस्तक म्हणजे दैनिक लोकमतमध्ये दर शनिवारी फेरफटका हे सदर दर जिल्ह्याला असतं, तसं ही सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा आहे. आणि त्या फेरफटका या सदरामध्ये दर शनिवारी लिहिलेल्या अशा वेगवेगळ्या लेखांचा हा संग्रह आहे. असा हा लेखसंग्रह आहे. साहित्याची ताकद फार मोठी असते. काही लोक म्हणतात की कशाला लिहायचं, काय, कोण वाचतो. आता अलीकडे लोक म्हणतात कशाला लिहायचं, कोण वाचतो. परंतु हा प्रश्न मला वाटतं अत्यंत चुकीचा आहे. हजारो लोकांपैकी एकाने जरी साहित्य वाचलं, त्याच्यामध्ये जर बदल झाला तर ते त्या साहित्यिकाचं यश आहे. आणि साहित्याची ताकद एवढी मोठी असते की ती समाज घडवू शकते. एखादी साहित्यकृती समाज बिघडवू सुद्धा शकते. एवढी ताकद असते साहित्यामध्ये, लेखकाच्या लेखणीमध्ये. एक उदाहरण मी आपल्याला अवश्य सांगेन. मी इतिहासाचा प्राध्यापक आहे, त्यामुळे मला हे उदाहरण जास्त महत्त्वाचं वाटतं. फ्रेंच राज्यक्रांतीचा तो प्रसंग आहे. आणि फ्रेंच राज्यक्रांती ही विचारवंतांनी घडवून आणली, त्या साहित्यिकांनी घडवून आणली. त्यामध्ये वॉल्टेअर नावाचा एक विचारवंत लेखक होता. त्या वॉल्टेअरला तिथल्या राजाने पकडलं. लुई 14वा नावाचा राजा. त्याने पकडलं आणि सांगितलं की आता तुला अटक केली आहे, तुला आता देहत्याग, देहदंड देणार, आता बघू काय करतो, काय तुझ्याकडे, कोण तू. त्यावेळी तो व्हॉल्टेअर असं म्हणाला की राजा, तुझ्या समोर जो राजदंड आहे त्या राजदंडापेक्षा सुद्धा जास्त ताकद माझ्या लेखणीची आहे. कारण तुझ्या राजदंडाने, तुझ्या तलवारीने तू एका वेळी एकाला मारशील. माझ्या लेखणीने मी एकाच वेळी शेकडो लोकांना त्या ठिकाणी घडवतो, त्यांची मनं प्रज्वलित करतो, त्यांचं लोकमत जागृत करतो. ही लेखकाची, ही साहित्यिकाची ताकद असते. आणि म्हणून लेखकाला, साहित्यकाला कधीही कमी मानता, कुठल्याही समाजाने कमी मानता कामा नये. समाजाची ताकद त्या समाजातील बुद्धिवान, विचारवंत, साहित्यिक माणसावरून ओळखली जाते. समाज किती मोठा आहे, समाज कोणता श्रेष्ठ आहे, तर ज्या समाजामध्ये साहित्यिक, विचारवंत श्रेष्ठ आहेत तो समाज श्रेष्ठ असतो. म्हणून साहित्यिकाचं मोल फार महत्त्वाचं आहे. कवयित्री सुचिता गायकवाड यांचे यापूर्वी सुद्धा साक्षीदार नावाचा कविता संग्रह प्रकाशित झालेला आहे. माता रमाई हे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. आणि मानलीना हार मी हा कविता संग्रह प्रकाशित झालेला आहे. आनंदाची चांदणे हा त्यांचा चौथं महत्त्वाचं पुस्तक आहे. साक्षीदार यामध्ये
कॉलेजला असतानाच्या कविता आहेत, सामाजिक कविता आहेत. माता रमाई या पुस्तकामध्ये प्रामुख्याने त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांची पत्नी रमाई यांच्यातला जो पत्रसंवाद आहे तो पत्रसंवाद त्या ठिकाणी त्याच्यात मांडलेला आहे. बाबासाहेब आंबेडकर त्या ठिकाणी परदेशात शिक्षण घेत होते आणि इथे रमाबाई मिळेल ते मोलमजुरी करून आपलं घर चालवत होत्या. त्यावेळी सर्व समाज आणि स्त्रिया त्या रमाबाईची चेष्टा करत होत्या की काय नवरा तिकडे जाऊन बॅरिस्टर काय काय शिकतोय आणि तुझ्या गळ्यामध्ये कुठका मनी नाही, उपासपोटीला राहताय सगळे. पण त्या रमाईने कष्ट करून आपल्या नवऱ्याला म्हणजे बाबासाहेबांना कसं घडवलं ते सगळं त्या माता रमाई या पुस्तकामध्ये त्याने लिहिलेलं आहे. आणि मानलीना हार मी हा कविता संग्रह प्रामुख्याने स्त्रीवादी कविता संग्रह आहे. या कविता संग्रहातल्या कविता अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्यातली फक्त एकच कविता मी तुम्हाला मुद्दाम सांगणार आहे, मानलीना हार मी, जी टायटल कविता या पुस्तकाची. झेलले कित्येक असे रोजचेच वार मी, झुंजले संकटाशी मानलीना हार मी. काट्यांच्या वाटेवरही बिनधास्त चालले, काट्यांच्या वाटेवरही बिनधास्त चालले, रक्ताळली पाऊले मानलीना हार मी. अपमानाचे कित्येक घोट हसत हसत प्यायले, अपमानाचे कित्येक घोट हसत हसत प्यायले, झाली हनी मानहानी मानलीना हार मी. विस्तवाचे कैक कावे विझवत मी चालले, विस्तवाचे कैक कावे विझवत मी चालले, भाजले कित्येकदा पुन्हा उभी राहिले, पाडले कित्येकदा पुन्हा उभी राहिले, झेलले ते वार सारे मानलीना हार मी, झुंजले संकटाशी मानलीना हार मी. एक स्त्री तिच्या जीवनामध्ये कितीतरी प्रकारचा संघर्ष झेलत असते. म्हणजे कॉलेजला असतानापासून समाजाचा त्रास, मुलांचा त्रास, समाजाच्या मानसिकतेचा त्रास, घरामध्ये कळत नकळत होणारा त्रास, नवऱ्याकडून होणारा त्रास, समाजाकडून होणारा त्रास, ह्या सगळ्या त्रासामध्ये सुद्धा एक स्त्री मात्र पुरुषांपेक्षा कणभर श्रेष्ठ, अधिक ताकदवान संसार करत असते. आणि कुठल्याही पद्धतीमध्ये हार न मानता ती स्त्री आपल्या समाजाचा गाडा आणि पुढे कसा घेऊन जात असते याचं उदाहरण म्हणजे मानलीना हार मी हा कविता संग्रह आहे. आणि आत्ता ज्याच्यावरती आपल्याला बोलायचा महत्त्वाचा आणि आनंदाचे चांदण आहे. पुस्तकाचं नावच फार बोलकं असतं. म्हणजे या लेखिकेचं वैशिष्ट्य असे आहे, सगळ्याच पुस्तकाची शीर्षकं बोलकी आहेत. जसं साक्षीदार, गोरगरीब जगण्यांच्या जीवनाचा साक्षीदार असलेलं ते पुस्तक. मानलीना हार मी म्हणजे कुठल्याही परिस्थितीमध्ये हार न मानणारी ती स्त्री आणि ते समाजातलं मांडणारी वास्तव भूमिका, आणि तसंच आनंदाचे चांदणे. जसं मी म्हणालो की समाजामध्ये दुःख खूप आहे, वाईट खूप आहे, समस्या खूप आहेत, परंतु आपल्या साहित्यकृतीचा शेवट हा वाचकाला आनंद देणारा असला पाहिजे. कोणता चित्रपट श्रेष्ठ असतो किंवा कोणती साहित्यकृती श्रेष्ठ असते? डोळ्यात पाणी आणणारी साहित्यकृती श्रेष्ठ असते की डोळ्यामध्ये आनंदाचे अश्रू आणणारे, आनंदाचे अश्रू? मला वाटतं की वाचकाला, श्रोत्याला आनंद देणारी साहित्यकृती श्रेष्ठ असते. कारण दुःख तर तो त्याच्या जीवनामध्ये सातत्यानं भोगतच असतो. त्या दुःखातून जरासा मुक्त व्हावा म्हणून तो वाचत असतो, म्हणून तो लिहित असतो, म्हणून तो पिक्चर बघत असतो, म्हणून तो मालिका बघत असतो. त्याला काहीतरी आनंद दिला पाहिजे, म्हणून आनंदाचे चांदणे. हे आनंदाचे चांदणे समाजातल्या शोषित, वंचित, गरीब लोकांच्या जीवनामध्ये पडलं पाहिजे. भुकेल्याला अन्न मिळालं पाहिजे, ज्याला वस्त्र नाही त्याला वस्त्र मिळाले पाहिजे, ज्याला ज्ञान नाही त्याला ज्ञान मिळालं पाहिजे. याच्यासाठी हे आनंदाचं चांदणं, जे आनंदाचं ज्या चांदण्यावरती जसा श्रीमंताचा हक्क असतो तसा गरिबाचा पण हक्क असतो. आणि म्हणून हे चांदणं सगळ्यांच्या जीवनामध्ये समान पद्धतीने यावं अशा पद्धतीची लेखिकेची भूमिका आहे. आणि म्हणून हे शीर्षक अत्यंत बोलकं आहे की या ठिकाणी एक स्त्री गरीब समाजाला त्या ठिकाणी अन्नदान करत आहे. सर्वात श्रेष्ठ दान म्हणजे अन्नदान. आणि हे अन्नदान करतानाचं चित्र या गरीब, वंचित, दुर्बल लोकांमध्ये आनंदाचं चांदणे निर्माण करणार आहे, असं या पुस्तकाचं शीर्षक आहे. या पुस्तकाच्या मलपृष्ठावरती आपण जर पाहिलं तर दैनिक लोकमत कोल्हापूरचे
संपादक वसंत भोसले यांनी लिहिलेली पाठराखण आहे, शुभेच्छा आहे. त्या शुभेच्छामध्ये सुद्धा त्यांनी असं म्हटलेलं आहे की याच्या हे काय आहे तर माणसाच्या मनामध्ये ज्या भावभावना आहेत त्या भावभावनांचा कल्लोळ, त्या भावभावनांचं विश्लेषण म्हणजे हे पुस्तक आहे आनंदाचे चांदणे. हे आनंदाचे चांदणे पुस्तक या लेखिकेने आपल्या भावाला समर्पित केलेलं आहे आणि तिने जो शब्द वापरलेला आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. आपल्याला बाप माहीत आहे, भाऊही माहीत आहे, पण कवयित्री सुचिता गायकवाड यांनी या ठिकाणी आपल्या भावाला बाप भाऊ म्हटलेला आहे. जो बहुतेक वेळा बापही असतो, भाऊ तर असतोच असतो. आणि मग आपल्या बहिणींच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणाऱ्या भावाला त्यांनी हा लेखसंग्रह समर्पित केलेला आहे. आणि सुरुवातीला 2 कोट या ठिकाणी आपलं लक्ष वेधून घेतात. एक पहिलं कोट आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं आणि त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे, बाबासाहेबांचं कोट आहे ते, कोणत्याही समाजाची उन्नती ही त्या समाजातील स्त्रियांच्या उन्नतीवर अवलंबून असते. कोणत्याही समाजाची प्रगती ही त्या समाजातील स्त्रियांची प्रगती किती आहे त्यावर मोजली जाते. हे बाबासाहेब आंबेडकरांचं विधान आहे, ते त्यांनी मुद्दाम या ठिकाणी लिहिलेलं आहे. आणि अण्णाभाऊ साठे यांची जी कविता आहे लोकप्रिय, जग बदल घालून खाव, या समाजामध्ये 2 प्रकारची जग आहेत, एक गरिबाचा, एक श्रीमंताचा, एक अज्ञानाचा, एक ज्ञानाचा आहे. या सगळ्या 2 जगाला, विषमतावादी समतावादी या दोन्ही प्रकारच्या जगाला एकत्र आणलं पाहिजे. ही भूमिका, जग बदलाची भूमिका आणि जग जोडण्याची भूमिका मांडणारी कविता या ठिकाणी आहे. आणि मग या पुस्तकाच्या अंतर्गत जेव्हा भाग आपण पाहतो तेव्हा आपल्याला असं दिसतं की या पुस्तकामध्ये जी प्रस्तावना आलेली आहे ती प्रस्तावना साहित्य संस्कृती मंडळाच्या ज्येष्ठ सदस्या त्यांनी लिहिलेलं आहे. आणि त्यांनी त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की हे जे पुस्तक आहे डॉक्टर शरयू असोलकर त्यांनी असं म्हटलेलं आहे की शाळेतल्या अनुभवापासून ते समाजामधल्या प्रत्येक स्तरामध्ये आलेले अनुभव लेखिकेने अत्यंत समर्पक, साध्या, सोप्या शब्दामध्ये त्या ठिकाणी मांडलेले आहेत. आता खरं म्हणजे लेखकाला विषय सुचतात कसे, म्हणजे सामान्य माणूस आणि लेखक याच्यामध्ये फरक हाच असतो की लेखकाकडे प्रतिभा नावाची गोष्ट असते आणि जे इतरांना लक्षात येत नाही ते लेखक नावाच्या माणसाला लक्षात येते. उदाहरणामध्ये आपण जर पेपर वाचत असू, दररोज पेपर वाचल्यानंतर दररोज जेव्हा मी पेपर वाचतो तेव्हा त्या पेपरमधल्या बातम्या बघून किमान 4-5 लेख लिहीन एवढं मटेरियल मला मिळतं, म्हणजे ती हेडिंग्स मला मिळतात. ही लेखकाची दृष्टी असते. उदाहरणार्थ आजच्याच लोकमतला पहिल्या पानावरती बातमी आहे की बीड जिल्ह्यामध्ये ऊस तोडीसाठी जाणाऱ्या महिलांपैकी की 800 आणि काही सुमारे 900 मुलींचे गर्भपिशव्या काढल्या. आता हे किती मन विषण्ण करणारी गोष्ट आहे. सामान्य वाचकाला ही गोष्ट हादरवून टाकते, पण लेखकाला ही गोष्ट प्रेरणा देते. ही काय आहे याच्यावर लिहिलं पाहिजे, याच्यावरती जागृती केली पाहिजे. आणि म्हणून असे ह्याच्यावरती एखादा लेख याच्यामध्ये सहज पुढच्या काळामध्ये लिहिला जाईल. समाजामध्ये वाचत असताना, जगत असताना आपण पाहतो असं बरेच या पुस्तकामध्ये लिहिलेले बरेचसे लेख हे या लेखिकेने स्वतः बऱ्याच वेळा अनुभवलेले आहेत आणि त्यांनी त्याच्यात लिहिलेलं आहे. आता एक प्रसंग तुम्हाला सांगतो मुद्दाम की पुण्यामध्ये भाड्यानं राहणाऱ्या एका माणसाच्या घरी त्या माणसाचं निधन झालं आणि मग त्या सोसायटीतले लोक म्हणाले की आता इथं हा माणूस निधन झालाय ना, हे इथं आणायचं नाही, घरात पण ठेवायचं नाही, दारात पण ठेवायचं नाही त्याचा मृतदेह, की तिकडे कुठे तिकडे घेऊन जा. आता ज्याला घरच नाही, भाड्यानं घरात राहणारी माणसं ते कुठे घेऊन जाणार? ऐकत म्हणजे याच्यातून सामाजिक माणसाची लक्षात येते, मानसिकता लक्षात येते. त्या कुटुंबाला प्रश्न पडला वा घरात देह ठेवावा की दारात देह ठेवावा, कुठे देह ठेवावा. ह्याच्यातनं मग त्यांना एक लेख सुचला. अशा पद्धतीनं लेख समाजामध्ये घडणाऱ्या गोष्टीचं प्रतिबिंब या आनंदाची चांदणीच्या पानापानामध्ये आपल्याला दिसतं.
कुठल्याही लेखकाची एक भूमिका असते आणि तो त्या प्रस्तावनेमध्ये लिहितो. मग आपल्या मनोगतात लिहितो. या लेखिकेनं मनोगताच्या ऐवजी संवाद शब्द वापरलेला आहे, जो अत्यंत समर्पक आहे. तुम्ही पण संवाद शब्द वापरलेला आहे. म्हणजे संवाद साधणं महत्त्वाचं आहे भाषण देणे याच्यापेक्षा. त्या लेखिकेने सुद्धा वाचकाशी श्रोत्याशी संवाद साधलेला आहे आणि त्या संवादामध्ये त्यांनी पहिल्यांदा आपल्या लेखनाचं प्रयोजन मांडलेलं आहे. मी का लिहिते, लेखक का लिहितो. त्या लेखिकेनं पहिल्यांदा असं लिहिले की मला या समाजामध्ये जे प्रॉब्लेम आहे ते प्रॉब्लेम मांडायचे आहे समाजासमोर. मग ते मला बोलून मांडायचं आहे आणि मला लिहून पण मांडायचं आहे. त्यांनी पहिलं सांगितलं मी का लिहिते तर मला प्रॉब्लेम मांडायचे आहेत समाजाचे. त्यांनी दुसरं सांगितलं प्रयोजन की समाजामध्ये जे वास्तव आहे हे खरं आहे, असं घडतंय, हे लोकांना पटवून द्यायचं आहे, हे लोकांना सांगायचं आहे. आणि तिसरं त्याने सांगितलं की हे मला बदलायचं आहे, म्हणजे माझी लेखणी ही परिवर्तनवादी आहे, मला ही बदलायचं, त्याच्यासाठी माझा हा प्रयत्न आहे. आणि वाचकाने सुद्धा काय केलं पाहिजे किंवा समाजाने सुद्धा काय केलं पाहिजे, हे पुस्तक जे वाचतात त्यांच्याकडनं सुद्धा काही अपेक्षा आहे. जे नुसतं वाचलं आणि ठेवून दिलं असं नाही आहे. त्याच्यात बदल झाला पाहिजे. वाचकांच्या मनोवृत्तीमध्ये बदल, वाचकांच्या मानसिकतेमध्ये बदल झाला पाहिजे. आणि म्हणून त्यांनी वाचकाकडून 3 अपेक्षा ठेवलेल्या आहेत त्यांच्या मनोगतामध्ये. त्यांनी पहिली अपेक्षा ठेवलेली आहे की सर्वांना समाजामधल्या या सत्याची जाणीव झाली पाहिजे की हे असं चालू आहे आणि याच्याशी आपलं कुठेतरी कोरिलेशन आहे. हे माझा काही संबंध असं नाही होत. आता ती ऊसतोड कामगाराच्या बायकांची बातमी आमचा काय संबंध असं म्हणतील सुद्धा काय, पण असं नाही ना. समाज हा फार मोठा आहे. समाजामध्ये अनेक प्रकारची गावं आहेत, महिला आहेत, सगळ्या आहेत. त्या सगळ्यांचं आपलं कुठंतरी एक माणूस म्हणून माणसाचं असलेलं माणुसकीचं नातं आहे, ते शोधलं पाहिजे. आणि ते शोधण्यासाठी म्हणून लेखकाचं काम आहे आणि वाचकाचं काम आहे. त्याने दुसरा मुद्दा केलेला आहे की या समाजामध्ये जे महामानव आहेत त्याच्यामध्ये बरेचसे लेख हे महामानवांचं स्मरण करणारे आहेत, त्यांचं कृतज्ञता व्यक्त करणारे आहेत. आणि म्हणून त्यांचं असं म्हणणं आहे या लेखिकेचं की मला हे बाकीचे देव तर आहेतच, पण हे महामानव मला देवासारखे आहेत. कोणते महामानव? महात्मा बसवण्णापासून ते संत कबीर असेल, तथागत गौतम बुद्ध असते, संत गाडगे बाबा असते, हे सगळे महामानव. या महामानवांनी समाज घडवलेला आहे आणि म्हणून हे महामानव आणि त्या महामानवांच्या कार्याचे स्मरण केलं पाहिजे. आपल्याला हे समजलं पाहिजे की आता जी काही आमची ही वाटचाल आहे ती काही अशीच झालेली नाही आहे. त्यासाठी काही लोकांचे बळी गेलेले आहे, काही लोकांनी चिखल मारा जेललेला आहे, काही लोकांना फासावर लटकवलेलं आहे. हे आहे ना. उदाहरणामध्ये स्त्रियांना शिक्षण मिळावं म्हणून सावित्रीबाई फुलेंनी त्रास सहन केलेला आहे ना, ते लक्षात यायला पाहिजे आपल्याला. म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला माणूस म्हणून माणुसकीचं दर्शन घडवण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केलेले आहेत त्या सर्व महामानवांना आपण कधीच विसरता कामा नये, ही भूमिका या लेखिकेची. आणि तिसरा त्यांनी महत्त्वाचा विचार मांडलेला आहे की सर्व धर्म समभावाचा विचार समाजामध्ये रुजला पाहिजे. भारताच्या बाबतीमध्ये असं म्हटलं जातं की भारत ही धर्मांची भूमी आहे. जगामध्ये जास्त कुठेही नाहीत एवढे धर्म भारतात उदयास आलेले आहेत. म्हणजे बुद्ध धर्म भारतात उदयास आलेला आहे. हिंदू धर्माची तर ही भूमीच आहे. जैन धर्म याच मातीतला आहे. लिंगायत संप्रदाय आपल्याच मातीतला आहे. म्हणजे अशा पद्धतीच्या सर्व धर्माच्या माणसांना जोडणारी ही भारतभूमी आहे. आणि म्हणून यांचं कार्य आपण कधीही विसरता कामा नये. अशा पद्धतीची भूमिका घेऊन ही पुस्तकाची निर्मिती त्यांनी केलेली आहे. आणि म्हणून जी प्रस्तावना लिहिलेली आहे त्या प्रस्तावनेचं हेडिंग आहे वाचनानंद देणारे आनंदाचे चांदणे. वाचनाचा आनंद देणारे. एखादं पुस्तक कोणतं श्रेष्ठ असतं तर ते पुस्तक हातात आल्यानंतर वाचल्याशिवाय राहवत नाही आपल्याला, ते खाली ठेवूच नाही असं वाटतं. आणि जसं आपली तहान भागत नाही, कितीही पाणी प्या तहान भागत नाही,
तसं हे पूर्ण केल्याशिवाय आपली तहान भागणार नाही. एवढ्या शब्दाची ताकद, एवढ्या लेखणीची ताकद आणि एवढी भाषेची ताकद, आनंदाची चांदणे या पुस्तकाच्या पानात असलेली आपल्याला दिसून येते. आणि म्हणून लेखिकेची जी दृष्टी आहे ती दृष्टी ही अत्यंत तीव्र आहे, अत्यंत कडक आहे आणि अत्यंत ताठर स्वरूपाची आहे. त्याचं कारण असं आहे की काही लोक नुसते लिहितात, ही मात्र कवयित्री आहे, लेखिका आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कार्यकर्ती आहे, म्हणजे सामाजिक कार्यकर्ती सुद्धा आहे. आणि हे सगळे विविध पैलू त्यांच्या या लेखणीमध्ये पूर्णपणे आलेले आहेत. आणि 40 लेखांचा हा गोप आहे जो आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या वाचनाचा आनंद देतो. याच्यामध्ये जे लेख आहेत त्या लेखांचे 4 विभागामध्ये मी आपल्याला थोडक्यात वर्णन करून सांगणार आहे. पहिले काही लेख आहेत शैक्षणिक स्तरावरचे लेख आहेत, म्हणजे मनुष्य ज्या वातावरणात जगतो वागतो तो तेच मांडत असतो. लेखिका स्वतः शिक्षिका असल्यामुळं त्यांना शाळेमध्ये शिक्षणाच्या अनुषंगाने जे आलेले अनुभव आहेत ते अनुभव त्यांनी काही लेखात मांडलेले आहेत. त्याच्यामध्ये सर्वच लेखांचे उल्लेख या ठिकाणी करणं महत्त्वाचं नाही आहे, जेवढा वेळ आपल्याकडे नाही आहे, परंतु काही मात्र गोष्टी आपल्यासमोर मुद्दाम सांगितल्या पाहिजे. त्याने एक खरी कमाई नावाचा लेख लिहिलेला आहे. खरी कमाई आपल्याला शाळेमध्ये स्काउटचा प्रकार असतो आणि खरी कमाई मुलांना करायला सांगतात. आणि मग एके दिवशी या लेखिकेच्या घरी काही मुलं आली, शाळेतील 5वीची 4-5 मुलं आली आणि म्हणाले आम्हाला काम द्या. ती म्हणाली काय काम पाहिजे तुम्हाला? काही काम द्या, कारण आम्हाला काम केल्यानंतरचे पैसे पण द्या. खरी कमाई आम्हाला दाखवायच्या, मेहनतीचं फळ. म्हणजे ही खरी कमाई खरंच कष्टाची कमाई आणि कष्टाची मिळालेले पैसे त्याचं मोल किती असतं हे शाळेत असताना आपल्याला समजलेलं आहे. आणि हरामीचा पैसा नको, कष्टाचा पैसा हवा, ही जी मानसिकता लहानपणापासून आपली असते ती निर्माण करण्यासाठीचा एक चांगला प्रयत्न या लेखामध्ये आपल्याला दिसतो. आज आपण पाहतो बालवयामध्ये सुद्धा आता हिंसक कृती वाढत चाललेली आहे मुलामध्ये. म्हणजे अगदी 1 वर्षाच्या मुलामध्ये सुद्धा हिंसकता वाढलेली दिसते आपल्याला आता समाजात. मी तुम्हाला उदाहरण सांगेन निश्चित की आता गावाकडे सुट्टीला आल्यानंतर एका पाहुण्यांच्याकडे गेलो असताना 1 वर्षाचा मुलगा, आता घरी गेल्यानंतर पाहुणे आल्यानंतर टी व्ही बंद करतात ना, आता आम्ही गेल्यानंतर टी व्ही बंद केला तर त्या मुलाला एवढा राग आला की त्या मुलाने त्याच्या पप्पाचा करकचून चावा घेतला आमच्यासमोरच. आता ही दोष कुणाचा आणि काय चालेल? हिंसक तकडून आली. एवढा राग येतो मुलांना आता 1 वर्षाच्या 2 वर्षाच्या मुलांना. ही हिंसकता कळत नकळतपणे समाजामध्ये त्याच्यावरती पेरण्याचं काम आपण करत असतो, समाज करत असतो, पालक करत असतो. एवढ्या 4 महिन्याच्या मुलाला सुद्धा बघत खा, मोबाईल बघत खा. ते नाही खाल्लं तरी पडेल, खरं मोबाईल दाखवू नका असं म्हटलं पाहिजे. पण आईवडील म्हणतात खरं कार्टून बघ, खरं खा. तो खातही नाही आणि कार्टूनच्या नादाला लागतो. ही बालवयातील हिंसक. या लेखिकेला शाळेत असा अनुभव आला, एक मुलगा 3रीतलं घटना, ती 3रीला पण कधी कधी शिकवायला जाते, आणि तिला असा अनुभव आला की एक मुलगा पळत आला आणि म्हणाला की मॅडम तो मुलगा मला म्हणतोय की तुला कुठे मारून टाकून पत्ता लागणार नाही. 3रीतला मुलगा म्हणतोय गप्प बस, नाही तर तुला कुठे मारून टाकेन, पत्ता लागणार नाही. म्हणजे ही जी भाषा आहे लहान मुलांची, ती भाषा आपल्यासारख्या सुज्ञ माणसाला त्या ठिकाणी आत्मचिंतन करायला लावते की ह्या मुलांना भविष्यामध्ये काय होईल. त्यांचं सुरा, चाकू, घाण शिव्या हे मुलांना आता काही वाटत नाही आणि त्याच्यातनं मग गुंडगिरी भविष्यामध्ये वाढू शकते. हा धोका आहे. म्हणजे समाज घडणं अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, परंतु समाज बिघडणाऱ्या गोष्टी समाजामध्ये पावले घडतात आणि त्याच्यासाठी प्रबोधन करण्यासाठी मग अशा प्रकारचे लेख या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचे आहे. आज आपण पाहतो की शाळेमध्ये खेळाचा तास असतो आणि त्या खेळाच्या तासामध्ये तेवढाच एक तास असतो की जो मुलांना त्या ठिकाणी खेळाचं विश्व उलगडून दाखवत असतो. तोही तास अलीकडे होत नाही, कारण बाकीच्या गोष्टी सगळ्या संपवायच्या असतात. म्हणून ही सुद्धा त्या लेखिकेला गोष्टी खटकते. शाळेतला डब्बा नावाची एक कथा याच्यावर लेख ह्याच्यामध्ये, शाळेतला डब्बा. शाळेमध्ये मुलं डब्बा आणतात, पण असेही काही मुलं आहेत की जे
ज्यांनी डब्बा आणलेला नाही त्यांना आपला डब्बा शेअर करतात. लहान मुलंच असतात. म्हणजे जशा काही वाईट गोष्टी समाजामध्ये आपल्याला दिसतात तशा काही चांगल्या गोष्टी पण दिसतात आणि लेखकाने ते वेचून घेऊन समाजासमोर मांडलं पाहिजे. चांगलं पण, चांगल्याचा आदर्श आणि वाईटापासून बोध घेण्यासाठी अशा पद्धतीच्या साहित्यकृती या ठिकाणी महत्त्वाच्या असतात. परीक्षा कुणाची नावाचा एक छोटासा लेख याच्यामध्ये आहे. आज खरं परीक्षा कुणाची, पालकांची की मुलांची? आपला पाल्य जर 10वीला असेल, 12वीला असेल, 9वी 10वी असेल, त्याच्या परीक्षेच्या कल्पनामध्ये बघा आईवडिलांची मानसिकता. 10वीला असणारे 12वीला असणारे पालक पाहुण्यांना सांगतात यावर्षी आमच्याकडे काही येऊ नका, मुलं आमचे 10वी 12वीला आहे. हे परीक्षेचं टेन्शन पालकांना किती आहे, मुलांच्या करिअरचं टेन्शन पालकांना किती आहे. म्हणजे आजकालचे पालक हे मुलांच्या भवितव्यासाठी सजग आहेत, परंतु त्याच्यातनं मग परीक्षा कुणाची हा प्रश्न निर्माण होतो. याची सुद्धा जाणीव आपल्याला या निमित्तानं ही लेखिका करून देते. विद्यार्थ्यांनो जागृत व्हा नावाचा एक लेख याच्या या ठिकाणी आहे. विद्यार्थ्यांनी त्याच्या शालेय जीवनामध्ये, कॉलेजमध्ये त्याचं एकच काम आहे, अध्ययन करणे आणि प्रज्ञा अधिकात अधिक परिपक्व करणे, ज्ञान ग्रहण करणे. आणि त्याच्यामध्ये बाकीच्या गोष्टी जर घुसल्या तर त्या मुलांचा एक ना धड भाराभर शिंदे असं होतो. पुस्तक वाचणं हे फार महत्त्वाची गोष्ट आहे आणि ते वाचणं, आकलन करून घेणं फार महत्त्वाचं आहे. मी तुम्हाला उदाहरण निश्चितपणे एक सांगेन की अमेरिकेमध्ये, जपानमध्ये वाचन कसं करतात मुलं. आता उदाहरणार्थ हे आनंदाची चांदणी हे पुस्तक आहे. हे पुस्तक जपानमधले, अमेरिकेतले माणसं 3 महिने वाचतात, कंटिन्युअसली वाचतात. तुम्हाला असं वाटेल की ह्याच्यात 3 महिने वाचण्यासारखं काय आहे, 2 दिवसामध्ये 1 दिवसात होऊन जाईल वाचून. पण तसं नाही. ते असं वाचतात की एकदा वाचल्यानंतर आयुष्यभर ते कधी विसरत नाही. म्हणजे वाचनानंतरची एक स्टेप असते आकलन, आकलनानंतरची एक स्टेप असते चिंतन, मनन, आणि मग पूर्णपणे ते आपल्या मनामध्ये एकरूप करून घेणे आणि मग त्याला म्हणायचं आकलन. आपण वाचक सुद्धा जसं मुलं परीक्षेला वाचतात तसं आपण पुस्तकं वाचतो, मन लावून पूर्णपणे आणि पुन्हा पुन्हा वाचलं पाहिजे, तर त्याच्यातला अर्थ आपल्याला समजतो. आणि म्हणून अशा पद्धतीचे काही लेखन, सामाजिक लेख याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. त्यामध्ये समाजामध्ये मुलांचं संगोपन करत असताना त्याच्यावरती कशा पद्धतीचे संस्कार करावे. नाथ आणि स्वाती नावाचा लेख आहे. नाथ आणि स्वाती हे घडलेला प्रसंग आहे. एक शिक्षक असं भेटले, त्यांनी आपल्या नावापुढे पत्नीचं नाव लावलं होतं, एकनाथ स्वाती त्यांचं नाव. म्हणजे स्वतःचं नाव एकनाथ, बायकोचं नाव स्वाती. त्यांना मी विचारलं का तुम्ही बाबा तुमचं नाव आणि पत्नीचं नाव का लावलं असं. तेव्हा त्यांनी सांगितलं की माझ्या जीवनामध्ये जसं माझं जे लाईफ आहे, माझ्या लाईफला बरोबर पार्टनरशिप करणारं तिचं लाईफ आहे आणि म्हणून माझ्या प्रत्येक वेळी सोबत देणारी ती एकनाथ आणि स्वाती आहे का नाही. आदर्श उदाहरण घालून दिलं नाही. आता हे जसं सगळ्यांना शक्य नाही आहे, पण त्यांनी घालून दिलं आदर्श, त्यांनी मानलं ते. अशा पद्धतीनं प्रत्येक वेळी प्रत्येक पुरुषाने आपल्या स्त्रीला समान दर्जा दिला पाहिजे, प्रतिष्ठा दिली पाहिजे, पद दिली पाहिजे. आपण पाहतो की ज्या समाजातल्या ज्या 5 गोष्टी आहेत ना, पद, पत, पैसा, प्रतिष्ठा आणि पुस्तक, या 5 गोष्टी आहेत त्या. पद, पत, पैसा, प्रतिष्ठा आणि पुस्तक, ह्या 5ही गोष्टी ज्या आपल्या एका चांगल्या मनुष्याला आवश्यक आहेत, त्या स्त्री आणि पुरुष दोघांनाही तेवढ्याच पद्धतीने शेअर केलं पाहिजे, त्यांचा तो हक्क आहे. आणि म्हणून किसामाय नावाची एक अत्यंत हृदयस्पर्शी लेख याच्यामध्ये आहे. किसामाय नावाची एक म्हातारी असते. ती म्हातारी या लेखिकेच्या घराच्या बाजूला असते. आता ती काही म्हाताऱ्या अशा असतात की भेसूर, दात पुढे आलेले, केस असे वेडेवाकडे झालेले आणि अत्यंत कृश अशा पद्धतीचा तो चेहरा, मान वाकलेली, पाठ वाकलेली, अशी सगळी. त्या म्हाताऱ्याकडे सहजासहजी कोण जायचं नाही. पण ही लेखिका मात्र तिच्याकडे जायची आणि ती म्हातारी तिला अत्यंत मायेनं, प्रेमानं तिला बोलायची. पगार आल्यानंतर 10 रुपये काढून द्यायची आणि म्हणायची, बाई ती बिस्किट पुडा घे आणि खा. म्हणजे नातं जे असतं बघा, नातं रक्ताच्या नात्यापेक्षा काही वेळा मानलेली नाती श्रेष्ठ असतात. बहुतेक वेळा आज तर पाहतोय आपण
रक्ताची नाती प्रसंगी धावून येतीलच असं नाही, परंतु मानलेली नाती मात्र काही वेळा रक्ताच्या नात्यापेक्षा सुद्धा पुढे असतात. हे आपल्याला ही लेखिका जाणून आणून देते, आपल्याला समोर आणून देते की आजकाल असं होतंय की रक्ताच्या नात्यापेक्षा आपल्या जवळची आपल्या घराजवळची माणसंच आपल्याला रक्तापेक्षा जास्त प्रेम करतात. आणि म्हणून किसा माय ही जी अशा म्हाताऱ्या माणसांची जी कथा आहे ती सुद्धा आपल्याला अत्यंत आदर्श अशा पद्धतीची आहे. सार्वजनिक शिष्टाचार नावाचा एक छोटेखाने लेख आहे. काही माणसांना सार्वजनिक शिष्टाचार पाळताच येत नाही. तिने प्रसंग त्या लेखिकेने असं लिहिलं आहे की एक मोठं 4-5 शिक्षकांचं शिबिर होतं आणि त्या शिबिरामध्ये एका शिक्षकाने, जिथं ती शिक्षिका उभी आहे, म्हणजे ही लेखिका तिथं उभी आहे, तिथून थोडंसं अंतरावर असा चहाचा कप टाकला. चहाचा कप असा टाकला की त्या कपातला चहा उडून त्या मॅडमच्या साडीवर आला. म्हणजे चहाचा कप कसा टाकावा याचं सुद्धा तारतम्य, याचा सुद्धा शिष्टाचार लोकांना नाही. उदाहरण सोपं आहे. असे अनेक उदाहरणं आपल्याला पाहतो, आपण समाजामध्ये पाहतो. लोक बोलताना, वागताना, चालताना आपण कशा पद्धतीनं वागतो याचं भान त्यांना राहत नाही, कारण सार्वजनिक शिष्टाचार नाही. साधं आजच उदाहरण सांगतो. मी जेव्हा लातूरून उदगीरला येत होतो, माझ्या समोरच्या सीटवर एक माणूस होता. पूर्ण प्रवासामध्ये 1.5 तास तो कोणाला तरी फोन लावायचा आणि अशा मोठ्या आवाजात बोलायचा. लोकांना भान नसतो, कोण सुखात असेल, कोण दुःखात असेल, कोण कशासाठी चाललाय म्हणून. पण आपला त्वरा मात्र काही लोक सोडत नाहीत. याला म्हणायचं सार्वजनिक शिष्टाचार. आपली स्वतःची कार असल्यासारखं काही लोक वागतात ना. गोष्टी छोट्या असतात पण ते आपल्याला बोध देऊन जातात. अशा पद्धतीचा सार्वजनिक शिष्टाचार कसा पाळला पाहिजे तो प्रत्येकाने पाळणं गरजेचं आहे. हे सुद्धा या आनंदाची चांदणी या पुस्तकातून आपल्याला पाहायला मिळतं. उत्सव नात्यांचा एक लेख आहे की भारत हा इतर सगळ्यांच्या बाबतीमध्ये श्रेष्ठ का आहे, त्याचं एक कारण भारतातला मनुष्य हा उत्सवप्रिय आहे आणि महाराष्ट्रात तर सर्वात उत्सवप्रिय आहे. याचे काही तोटे पण आहेत. एका हॉटेलच्या मालकाला विचारलं मी, कामगार किती आहेत आणि महाराष्ट्रातले किती आहेत? त्याने सांगितलं 15 आहेत आणि महाराष्ट्रातले 2 आहेत, 13 बाकीचे आहेत, उत्तर प्रदेश, बिहार वगैरे तिकडचे आहेत. म्हणलं का असं? एक तर म्हणाला ते ताण देत नाही, सुट्ट्या घेत नाही. आमच्याकडे मात्र दिवाळीला 10 दिवस, नवरात्रीला 9 दिवस, प्रत्येक सणाला 2-2 दिवस सुट्ट्या सुट्ट्या सुट्ट्या, वैतागतो माणूस. म्हणजे हा एक दोष आहे त्याचा. परंतु इतर एक महत्त्वाचा संबंध म्हणजे माणसं आपल्याकडे कोरिलेशन आहे, नातेसंबंध जपणारी माणसं आहेत. विशेषतः कोकणातला हा अनुभव आहे. कोकणामध्ये गणपतीचा एवढा छान आणि दणक्यात असतो ना. आता ह्या हॉलमध्ये एवढी माणसं बसलेली आहेत ना, तेवढी माणसं एका घरामध्ये असतात गणपतीच्या काळामध्ये. म्हणजे 8-10 काका, त्यांचे पुतणे, त्यांचे चुलते, त्यांच्या मुली, असं ते घर गोकुळ असा भरून येतो कोकणामध्ये. 8 दिवस छान मज्जा असते. नाते संबंध जपण्याची परंपरा आहे. अशा पद्धतीच्या काही परंपरा निश्चितपणे जपल्या पाहिजेत आणि चांगल्या गोष्टीचं अनुकरण करायला काहीच हरकत नाही. अशा पद्धतीची गोष्ट ती आपल्याला सार्वजनिक शिष्टाचार या नावातून, या लेखातून कळते आणि उत्सव नात्यांचा या लेखातून कळते. आपल्या बाजूला बरेचसे लोक आहेत, पोलीस असतात आपल्या बाजूला, काही वेळा कंडक्टर असतात, काही वेळेला एसटीचे ड्रायव्हर असतात. हे यांचे पण काही प्रश्न आहेत. एका माणसाने साधा प्रयोग राबवला. आपल्या कारमध्ये जाता येता तो पाण्याच्या बाटल्या ठेवायचा आणि जिथं पोलीस थांबले असतात ना शिट्टी वाजवत, गाडी थांबवायची, एक चांगली पाण्याची बाटली द्यायची, पॅक असलेली. आता काय 10 रुपयाची 20 रुपयाची पाण्याची बॉटल देतोय, पण हे मोठं काम आहे. तो बिचारा तिथे उन्हात थांबत असतो आपल्यासाठी, तो ट्रॅफिक जाम होतो, त्याला थोडंसं पाणी दिलं आहे की नाही. साधी गोष्ट आहे, परंतु माणसाला माणुसकीचा आदर्श घालून देणारी ही गोष्ट आहे. अशा छोट्या छोट्या गोष्टीचं अनुकरण जरी आपण केलं तरी त्या ठिकाणी आपण काहीतरी साध्य करू शकतो. आणि बरेचसे लेख हे प्रासंगिक आहे. एखादी घटना घडली त्याच्यावर त्यांनी लिहिलेलं आहे. आणि 1-2 लेखाचा उल्लेख मी करतो. वेळेचं भान आहे, मला वाटतं हे आपली परंपरा आहे की वेळेत सुरू करणे आणि वेळेत संपवणे. आता अजून 7ला किती वेळ आहे सर? 10 मिनिट. हां, ठीक आहे. अपघातानंतरचे दिवस एक अत्यंत सुंदर याच्यामध्ये लेख आहे की अपघात झाल्यानंतर कशी माणसं असतात. काही माणसं सेल्फी काढण्यात गुंग असतात, काही माणसं फोटो काढण्यात गुंग असतात,
काही माणसं पटकन काच वर करून पळण्यात घेऊन राहतात. हे सगळे माणसाचे प्रकार आहेत. काही माणसं थांबवतात, 102ला फोन करतात, पोलिसांना फोन करतात. हे सगळ्या माणसांच्या प्रकारामध्ये आपण कोणत्या दर्जाचा माणूस आहोत हे शोधलं पाहिजे. आणि जमेल तेवढी थोडीशी मदत, ठीक आहे, वेळेची कमतरता आहे, परंतु अपघातानंतरच्या क्षणी असणारा एक सजग माणूस सुद्धा त्या ठिकाणी एखाद्याचे प्राण वाचवू शकतो किंवा आपल्या माणुसकीचं चांगलं दर्शन घेऊ शकतो. या लेखिकेच्या एका जवळच्या नातेवाईकाने आत्महत्या केली, एका मुलानेच. आपल्या आजूबाजूला अशा घटना घडतात. पण जो माणूस आत्महत्या संकुचित असतो, किती स्वार्थी असतो बघ, त्याला वाटतं की आता माझा जीव गेला संपलं. पण तसं नाही. समाजामध्ये एका माणसाच्या, एका तरुण माणसाच्या आत्महत्येनंतर त्याच्या घरातल्या, त्याच्या वृद्ध आईवडिलांचं काय होतं, त्याच्या तरुण बायकोचं काय होतं, त्याच्या शाळेतल्या मुलांचं काय होतं, समाजातली मानसिकता काय असते आणि काय वागतात लोक, है ना. एका माणसाच्या आत्महत्येमुळे किमान 20 लोकांचं भविष्य धोक्यात येतं. परंतु स्वार्थी आत्महत्या करणाऱ्या माणसाच्या हे लक्षात येत नाही. तो स्वतः इतरांना मात्र तो ओढ्या टाकतो. आणि एक त्याच्यामध्ये अशी गोष्ट आहे बघा, की जो माणूस आत्महत्या करतो त्याच्या आजूबाजूच्या माणसाच्या लक्षात येत असतं बरं की हा आज विचित्र वागतोय. त्याच्या आईवडिलांच्या, त्याच्या बायकोत येत होते. अशा त्याच्या कृतीकडे जर दुर्लक्ष झालं तर तो निश्चितपणे त्या मार्गाला जातो. आणि म्हणून जवळच्या माणसाचं काम आहे की त्याची सायकोलॉजी काय चालू आहे ते समजून घेतलं पाहिजे. जुना काळ गेला, आता त्याला सायकियाट्रिक ट्रीटमेंट दिली पाहिजे. साध्या साध्या गोष्टी आहेत, परंतु माणसाचं जीवन कसं घडतं किंवा बिघडतं आणि समाज घडण्यासाठी आणि समाज बिघडण्यासाठी कशा पद्धतीने काही वेळा समाजातलेच लोक जबाबदार असतात. अनेक वेळा मुलींच्यावरती, महिलांच्यावरती काही घटना घडतात, वाईट घटना घडतात. ह्या घटना संशोधनामध्ये असं सिद्ध झालेलं आहे की ह्या बऱ्याचशा घटना ह्या जवळच्या व्यक्तीकडूनच घडतात, ओळखीच्या किमान. मग ह्या सगळ्या अशा सगळ्या घटना ज्या आहेत त्या घटना ह्या आपल्याला सजगपणे समजून घेता आल्या पाहिजे. जसं जसं जीवन बदलतं तसं तसं आपण सुद्धा बदललं पाहिजे. आणि म्हणून काही मनोरंजक लेख याच्यामध्ये आहेत. मानलीना हार तिने, म्हणजे तिने म्हणजे स्त्रीने कोणतीही हार न मानता पुढे गेलं पाहिजे. आणि जी महामानव आपल्यामध्ये आहेत, कर्मवीरायण, सत्यशोधक, राजर्षी, भारताचा स्वामी विवेकानंद यांच्याविषयीचे असे काही महत्त्वाचे लेख याच्यामध्ये आहेत. आणि माणसाने जगत असताना प्रत्येक वेळी आपल्याला कळत नकळतपणे साथ देणाऱ्या प्रत्येकाचे आभार व्यक्त केले पाहिजे. म्हणजे लेखिका असं म्हणते की हे डोळे आपल्याला एवढी सुंदर दिव्यदृष्टी देतात, एवढं सुंदर जग दाखवतात. हे कान आपल्याला तृप्त करतात चांगलं चांगलं ऐकवून. आपण आपल्या कानांचे आभार मानले पाहिजे, आपण आपल्या डोळ्यांचे आभार मानले पाहिजे. आपले हात, प्रत्येक अवयव आपला, एवढा प्रत्येक अवयव चांगलं तर माणूस चांगला आहे की नाही. अशा या चांगल्या माणसाने प्रत्येक आपल्या ज्ञानेंद्रियांचा, अवयवांचा आभार मानलं पाहिजे. प्रत्येक वेळी छोट्या छोट्या माध्यमातून लोकांचे आभार मानले पाहिजेत. आणि आपण जगता जगता दुसऱ्यांनाही जगण्याचा आनंद देणारे अशा पद्धतीचे यांचे लेख आहेत. हे लेख वाचल्यानंतर आपल्याला काहीतरी मिळाल्याचा भास होतो. काहीतरी मिळालं, समाधान मिळतं. या लेखांचं वैशिष्ट्य असं आहे की सुरुवात अत्यंत साधी केलेली आहे. म्हणजे आज सकाळी शाळेला जात होते, वाटेत असं झालं, सहज लिहिलेलं आहे. आणि लिहित असताना त्याच्यामध्ये उदाहरणं, दाखले, कविता, गाणी याच्याने हे सजलेलं असल्यामुळे वाचकांना बोर होत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लेखकाने नुसतं लिहायचं नसतं, लेखकाने शेवटी काहीतरी कोट द्यायचं असतं, काहीतरी डोक्यात घेऊन गेलं पाहिजे की नाही. तसं प्रत्येक लेखामध्ये त्यांनी काहीतरी शेवट संदेश दिलेला आहे की माणसाने असं वागलं पाहिजे. हे समाजामध्ये अपघातानंतरचे दिवस असं घडतंय, परंतु प्रत्येक माणसाने आपली जबाबदारी, आपलं कर्तव्य आपण पालन केलं पाहिजे. 2 मिनिट दुसऱ्यांना दिली पाहिजे, असं काहीतरी संदेश दिलेला आहे शेवटी. आणि म्हणून पुस्तक हे माणसाचं मस्तक घडवतं म्हणतात. ते खऱ्या अर्थानं अशी पुस्तकं माणसाचं मस्तक घडवतात, माणसाचं मन घडवतात, माणसाचा मेंदू घडवतात. मन, मस्तिष्क, मेंदू घडवणारी पुस्तकं जर अशा पद्धतीने पुढे आली तर निश्चितपणे समाज घडण्यासाठी
साहित्यसुद्धा क्रांतिकारी परिवर्तनवादी ठरू शकतं, हे आपल्याला अशा पद्धतीची आनंदाची चांदणे अशा पुस्तकाच्या माध्यमातून आपल्याला निश्चितपणे कळतं. तेव्हा निश्चितपणे आपल्याला मिळेल तिथे हे पुस्तक वाचा. शासकीय लायब्ररीमध्ये हे पुस्तक आपल्याकडे सगळीकडे आहे उपलब्ध. शासनाच्या यादीमध्ये हे पुस्तक आहे, त्यामुळे आपल्या जवळच्या वाचनालयामध्ये आपल्याला मिळेल. अत्यंत अगत्याने खरं म्हणजे बघा, इच्छा तिथे मार्ग असं म्हणतात. ह्या सगळे उपक्रम वाचत असताना, कवितेच्या मनातले उपक्रम वाचत असताना मला कधीतरी क्लिक व्हायचं की आपण कधी काय जायला पाहिजे इकडं, कधी तर जायला पाहिजे असं मला वाटायचं. महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी व्याख्यानाला जातो मी, आणि चला कवितेच्या मनातमध्ये मी कधीतरी जावं असं मला मनातनं वाटत होतं, आणि ती योग येत नव्हता. कारण मी तिकडे असतो, नेमका हे 2 सोमवार कधीतरी एकत्र यायची योग येत नव्हता. परंतु तो योग त्यांच्या डोक्यात होतं. कदम सरांच्या मागे मला आदरणीय मस्के सरांच्या कार्यक्रमात पण ते म्हणाले होते, पण तो योग यावा लागतो. आणि तो योग आला. आनंदाची चांदणी या म्हणजे जाता जाता एक गोष्ट सांगतो आपल्याला माहितीसाठी म्हणून. हे पुस्तक आपल्या 14 वर्षाच्या इतिहासामध्ये असं पहिल्यांदा घडलं असेल की एका पतीने आपल्या पत्नीच्या पुस्तकावरती या ठिकाणी भाष्य केलेलं आहे. हा सुद्धा इतिहासच आहे. तेव्हा मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. आपण मला बोलून या ठिकाणी सन्मान केला. मला हा क्षण अत्यंत महत्त्वाचा आहे उदगीरच्या मातीमध्ये बोलण्याचा. आपले मनस्वी आभार. धन्यवाद. धन्यवाद सर. आनंदाचे चांदणे या साहित्यकृतीवर आपण आपले विचार या ठिकाणी ठेवलेले आहेत. विचार ठेवताना आमच्या सर्वात शेवटी असं लक्षात आलं, हे जे आनंदाचे चांदणे जे पुस्तक आहे ते त्यांच्या पत्नीनं लिहिलेलं आहे. ह्याच्यामध्ये एक वेगळा आनंद आहे. त्यांनी सुरुवातीला काय म्हणले की जे साहित्य सुखांत असतं ते खरं साहित्य आहे. मग त्यांचं जे विवेचन आहे, त्यांचं विवेचन हे सुखांतच होतं. सुखांत कशामुळे म्हणतो, त्यांनी सर्वात शेवटी सांगितले की हे जे पुस्तक आहे माझ्या पत्नीनं लिहिलेलं आहे. आणि 14 वर्षातली पहिलीच घटना आहे गजेश. 14 वर्षाचे जेवढे का वाचक संवाद झालेले आहेत त्या सर्वांमध्ये हे एक वेगळा प्रसंग आजचा आहे. तर सर, कदम सर, आपण या ठिकाणी आपले विचार मांडलात. विचार मांडता मांडता आमच्या वाचक संवादाविषयी एक थोडासा आढावा साहित्यिक भाषेमधून आपण घेतला. डॉक्टर आंबेडकरांचं एक छान उदाहरण दिलं. जसं पशुपक्ष्यांना गवत जर दिली तर त्यांचं भागलं जातं, पण जे वाचक असतात, जे माणसं असतात, त्यांच्यामध्ये एक साहित्यिक भूक असते. ते साहित्यिक भूक भागवण्यासाठी साहित्याचं वाचन करावं लागतं. वाचा वाचा वाचवा आणि वाचू द्या, या 3 बाबीवर आधारित आमचा वाचक संवाद आहे. अशा सोप्या भाषेमधून आमच्या वाचक संवादाचा आपण आढावा घेतला. साहित्याचे 2 प्रकार आपण कथन केला, सुखांत आणि दुखांत साहित्य. मग नेमकं साहित्य आम्हाला आवडतं कोणतं? जर एखादा साहित्य प्रकार आमच्या दुःखाचं जर प्रतिनिधित्व करत असेल, दुःखाचं जर प्रतिनिधित्व जर करत असेल तर ते साहित्य आम्हाला आवडतं. सगळे बरेच साहित्य हे सुखांत असतात, सुखासाठी लिहिलेले असतात, आत्मविष्कारासाठी लिहिलेले असतात आणि स्वानंदासाठी लिहिलेले असतात. पण जे साहित्य आमच्या दुःखाचं प्रतिनिधित्व करतं, जे साहित्य आमच्या दुःखात मिसळतं, ते सुद्धा साहित्य प्रेरणा देतो. आणि अशाच प्रकारचं प्रेरणा साहित्य लिखाण सुचिता गायकवाड यांनी केलेलं आहे. सुचिता गायकवाड यांनी आपलं कवीपण जपत जपत, कवीपण जपत जपत एक लेखकाचं मन सुद्धा त्यांनी जपलेलं आहे. हे जे पुस्तक आहे त्यामध्ये 40 लेख आहेत. शैक्षणिक लेख आहेत, सामाजिक लेख आहेत आणि मनोरंजनात्मक लेख आहेत. या प्रत्येक लेखामधून आनंदाचं तारण शिंपडण्याचं कार्य झालेलं आहे.
त्यांच्या विवेचनातून आपल्या लक्षात आलेलं आहे. त्यात त्यांनी एक लेख सांगितला होता, खरी कमाई, खेळ, परीक्षा, उत्सव नात्यांचा. या लेखाचा जर विचार जर केला, हे लेख जर आपण वाचले तर या लेखामधून नक्कीच आपल्याला आनंद मिळतो, स्वानंद मिळतो. आणि हे स्वानंदाचं विवेचन आपण या ठिकाणी केलेलं आहात, त्याबद्दल संयोजकाच्या वतीनं आपले आभार. आता वेळ सुरू होते आहे प्रश्नोत्तराची. आनंदावर प्रश्नोत्तर होणं आवश्यक आहे. संयोजकाच्या सूचनेनुसार, कदम सरांच्या सूचनेनुसार आपल्याकडे वेळ हा प्रश्नोत्तरासाठी कमीच असतो, तरी 10 ते 15 मिनिट आपल्याकडे वेळ आहे. ज्यांना कोणामध्ये प्रश्न निर्माण झालेले आहेत, ज्यांना कोणाला संवाद करायचा आहे, त्याने थोडक्यात मोजकं सटीक असा प्रश्न विचारला. सरांना